तुमचं पेंद्याचं काय काम असतं? पाठांतर काय वाटत गेले सेनापती गेले. जर माझं ऐकलं असतं बघा 3 पोरांची काळजी करू नका. नाही उद्या काय कान्हा बाबा रे, मी बोलू का तू बोलतोय? भाषण करा. मला तंबाखू मागतोय. तात्या गावकर तर तात्यांची काही इज्जत आहे की नाही? तात्या वाला तंबाखू काढतायत शांत बसा बाबा. तात्या बोला. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. आज आमच्याकडे श्री नागदोबा देवस्थानाची वाडी पूजा म्हणजे जी पूजा 2 वर्षाने होते ती आज आहे. इकडे सगळीकडे लायटिंग केलं, इकडे दिवसाचे बल्ब वगैरे पेटवून ठेवलेत, डेकोरेशन वगैरे झालं आहे. काल रात्री सगळेजण करून आले. तर आज आपण सकाळ चाललो आहे. आज आलो आहे मला व्हिडिओ काढण्यासाठी. मी खास लवकर आलो आहे. काही जण सकाळी 5 वाजता गेले ते पूजेची तयारी करण्यासाठी. तर तिकडे आता बहुतेक ते जे सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे बनवलं होतं केलीचं ते बनवत असतील. आता जाऊन बघूयात आपण. गाण्याचा आवाज येत असेल आपल्याला. मन प्रसन्न करणारी सकाळची भक्तिगीतं ऐकल्यावर एकदम भारी वाटतं. आणि हे आमचं श्री नागदोबा देवस्थान आहे ते एकदम जंगलामध्ये आहे आणि तिकडे कुठलीच असे कसलाच आवाज नाही, फक्त त्या गाण्यांचा आवाज आहे आणि बाजूला पक्ष्यांची किलबिलाटाचा आवाज आहे. एकदम भारी वाटते. इकडे आता सगळी तयारी चालली आहे. ते आपल्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागतं ते केलीचं ते बनवतात. तर या साईडला पूर्ण आपला स्टेज जो बनवला गेला तो आता बनवतात. पंढरीचा उभा भक्त काजा, पंढरीचा राजा उभा भक्त काजा, पंढरी. आणि इथे हे जे आपण गेलेली म्हणजे आम्ही गेलेली हे बनवलं होतं इथे जेवणासाठी. दरवर्षी वरच्या साईडला असायचं. वरच्या साईडला जाणे म्हणजे जे जेवण बनवायचे त्यांना इकडे नमन वगैरे बघायला भेटायचं ना, त्या कारणाने इकडे बनवून घेतलं आहे. आता इथेच त्या साईडला कुठेतरी जेवण आहे. उभारुनी भुजा, उभारुनी भुजा, वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त का. खेळून तू पुढे आणि आतून त्या लेकरावर जसं दुष्टावा ठेवला आहे तसा ठेव आणि जे काय चुकलं वागलं असेल ते आपलं मान्य कर. जय देवा महाराज लक्ष्मण डालकी श्री बहिरचंदी तुम्ही जरा चला बाबा. आज बाबा तुझ्या असं खेळाचा इथं पूजा मांडलेली आहे बाबा, ती आपली मान्य करून घे. कॅमेरा फिरतोय. तर आता इथे काम करतात कामगार मंडळी. पार्सल मागवलेले बाहेरून. नीट कर. अरे वाच्यावर लावतोय. पगार कमी भेटेल. हे बघ पायवर उडवला. पाणी लावून नको रे. तूक लावून जातोय तिथून. ते बायका वगैरे आल्यात त्यांच्या इथे काय हल्दी कुंकू समारंभ आहे. 11चा टाइम आहे बहुतेक.
डेवलप पाहिजे ना हा ठेव ना हे बघ असं असं वरती लावायचं हा ह्या लेवलला हा वरती वरती इकडे लावलं तरी चालेल हे मी इकडे नको नारळ ठेवतात ना हां काय हे इथून सुरुवात करूया हां डबल टेपला आहे अशी तुझ्या हिशोबाने हां समजलं ना तुला हां हां तर जरा मला हे काम करायला बसवलं होतं ते फुलं वगैरे बनवायला बसवलं होतं पण अर्ध काही काढता नाही आलं कारण मी जोपर्यंत करत होतो तोपर्यंत इकडे सगळं आलं हळदी कुंकू वगैरे सगळं आलं आता इकडे प्रसादी बनवली जाते इकडे केले वगैरे कापून ठेवले इथे पोरांनी मकर वगैरे मस्त सजवलं आहे हे बघा गुलाबाची फुलं तर आता आपण चाललं कांदे पोहे खायला मग अशा आपण तिकडे डेकोरेशन करत होतो त्यामुळे कांदे पोहे खायला भेटलं नाही आता जाऊयात जरा खाऊन येऊयात इकडे कोपटी बनवली जेवणाची असे ज्या दिवशी चांगले दिवस म्हणजे चांगला सण असतं किंवा कुठले कार्यक्रम असतात लग्न वगैरे तर ते दिवस यायला खूप टाईम लागतो परंतु ते त्या कालावधीत म्हणजे आता गणपती वगैरे आहेत तर ते 5 दिवस फटाफट जातात पण त्याच्या आधीचे 5 दिवस असतात ना ते एकदम हळूहळू चाललेले असतात तसंच आज सकाळ झाली आणि आज फटाफट आता 3 वाजले लगेच एकदम फटाफट टाईम पुढे सरकत जातो तर इकडे संध्याकाळी आमच्याकडे नागदेव देवस्थानाचा देवाचा प्रसाद म्हणजे भंडारा म्हटला होता त्याला तो असतो तर त्याची इकडे तयारी चालली आहे बघा सगळेजण भाजी का बटाटे कांदे का टॅमॅटो वगैरे कापतात आणि तसेच आमच्या इकडे वाडीकडे पण तिकडे पण काहीतरी चाललंय काहीतरी कापतात हे बघा इथे आणि इकडे पडदा वगैरे लावण्याचं काम चाललंय इथं आता मी केसरिया बनवून आलोय आणि हा छपरीसाला कुठली तरी पॅन्ट घालून आलाय ते कुठली ती ढगलम जुन्या काळातली बॅगी नाही त्याला बॅगी नाही म्हणत दुनियादारी पॅन्ट म्हणतात तर ती मोठी पॅन्ट घालून आलाय तो चाललो आपण आता नागदेव देवस्थानाच्या इथे मागून पण कोणी येत नाही सगळे पुढे गेलेत जाऊयात बघूयात आता संध्याकाळ व्हायला आले आता इथे अनाऊन्स करतात की आता आरतीला सगळ्यांनी उपस्थित राहा गणेशा
शिवचंद्र मोरे अनिर्माता मुक्तीचा सगळेजण जेवायला बसलेत, काही जण इकडे भजन ऐकतात आणि मी इकडे सगळे जे पाहुणे फोन येतात त्यांचे फोटो काढायला थांबलोय, म्हणून मला काही पूर्ण आता ब्लॉग बनवता येत नाही आहे. जेवायला वगैरे बसले सगळेजण. तर आता इथे आतमध्ये स्टेजवर आता इथे मागे तयारी करतात सगळेजण. इकडे तन्मय वगैरे बनते. काय हा तू कोण म्हणलास? सुदाम. कुठे कपडे कुठे हे सुदामाचे थोडे. हा बाजूला आहे सुदाम. हा कोण आहे? पेंड्या. पेंड्या. असं कसं काय तू? बदलायचे हा बघ किसना किसना ना. हा किसना ना. होय. इकडे गवळणी वगैरे तयार झाल्यात. नाव काय तुझं? चंद्रा. हा कोण आहे? नाही तो कोण आहे? कुठे आहे तो कोण आहे? सुनील वने. सुनील सोनकर. अच्छा. आता आपण किसनाला भेटूयात. किसना. असं नको फोटो काढ ना. किसना. इथे शुभम हलवू नको. मिल्का एकदा रडायला लागला जेव्हा त्याचा पॅन्ट पूर्ण अशी फिट बांधली होती त्यावेळी. हे तुझं नाव काय? पेंड्या. पेंड्या. थांब थांब. पेंड्याचं काय काम असतं? पाठांतर. पाठांतर काय वाटत नाही. काठी घेऊन येतो ना तू? काठी दो. काठी हा काठी रेडी आहे ना. तू इथं थांब. दांडका घेऊन इथं थांब. हे तुझं वाकड्या नाही. कोण? सुदाम. सुदाम वाकड्या कुठे? हा बघ. बाहेर बोबड्या कुठे? बोबड्या नाही. बोबड्या बिझी आहे. किशनदेव तयार होत आहे. बोबड्या कोण आहे मग? किशनदेव तयार होत आहे. किशनदेव. किसनदेव आहे का इकडे? किसनदेव ना दाखव. अरे बोबड्या कुठे आहेत? बोबड्या बिझी माणसं आहेत सध्या. बोबड्या कोण आहे? कोण आहे बोबड्या? अच्छा अरे सामर्थ्य आहे का बोबड्या? हे सामर्थ्य नाव कोण आहेस तू? लोंबड्या. अरे त्याला विचारलं कोण आहेस तू? म्हणतो लोंबड्या. नाव काय तुझं? बोल. हा लोंबड्या. लोंबड्या म्हणतो. कोंबड्या. लोंबड्या म्हणतो. तर थोड्या वेळातच नमन स्टेजवर उभं राहील. त्याला तयारी वगैरे चालली आहे. थोड्याच वेळात आपला नमन स्टेजवर उभं राहील. कसं वाटतं? मस्त वाटतं बाय. मस्त वाटतं. भीती वगैरे वाटते का? नाही भीती नाही वाटत. फक्त इथे कानात इथे दुखतं. कान दुखतात. कान काढून ठेव. कशाला बाय. तर इथे जे नमन चालू होण्याच्या आधी गण म्हटलं होतं ते आता म्हणतात इथे.
झालं आहे. यानंतर आता गणपती आराधना करून पुढे चालू केले जाईल. आता गणपतीचं गीत आणि गणपती आरती अशी केलं होते, ते आराधना म्हटलं होतं. तर ते आता आराधना केली जाईल आणि त्यानंतर मग पुढे गवलन गणगवलन फारसे आणि असे केले जाईल. विक्री करायला पुन्हा पुन्हा निघाला मथुर बाजारी. मी गवळाच्या नारी. विक्री करायला पुन्हा पुन्हा निघाला मथुर बाजारी. मंगळ गमतो बावा देव जागा झाला, कृष्ण जागा झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा झाला. शुक्रवारा उतरलेला पहाटेला आला, उषकाळ झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा. वासुदेव देवाची माझे माता पिता. संगतीला भेटा वाकडा सुदामा आणि पाठीराखा बंधू बळरामा. उभा आहे मी गिरधारी, हरजीवाला मी मल्हारी. आले मी नावे. जीव काहो जी मनी जीव बोले. बिळ गाती पक्षी तान जागा झाला, बाळ जागा झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा झाला. कोंबड्याने बांधलेली गाव जागा. सर अंबरती धर काढता दुधाची कसांड्या भरून वाची. दुधाची कसांड्या भरून वाची.
जाळीत बाई साग गोप जाग झाला पेन जाग झाला कोंबड्याने बांध दिली गाय जाग झाला कोंबड्याने बांध दिली गाय जाग झाला कोंबड्याने बांध दिली गाय जाग झाला सर्व देवतांचा आला आणि सर्व भक्तांना मोक्ष मिळवून देणार आहे तेव्हा तू सावधच राहा घाबरत नाही ठीक आहे आले सगळे मंडळी आले ना तर मंडळी आज आपल्या काय रे बाबा हे कोणाकडे असेल तर द्या त्यामुळे तोंडाला आग लावा एकदा मला बाबा बस थांब थोडा वेळ थांब तुला घेतो थांबा फोन ग बरं संपली तर संपली बाबा तुझ्या तोंडाला चुना लावून बस तिकडे तर मंडळी आज कुठं होतं मी तर मंडळी आज आपल्या बालवाडीचं उद्घाटन आहे तर उद्घाटनाला खूप मी कष्ट केलं ह्या बालवाडीला आणण्यासाठी एवढे कष्ट केलं की वाडीत म्हणजे पोरं हवेत सरकारकडे गेलो सरकारला बोललो की बाबानो आमच्या वाडीत सगळ्या सुविधा आहेत सगळ्या आहेत फक्त बालवाडी नाही तर सरकार बोललं बाबा कमीत कमीत पोरा 50 लागतील किती लागतील 50 एवढा का टेन्शन तुला ऍक्च्युअली नाही सांगितलं काढायला आमच्या गावाच्या आहेत ती आणि तू बाबा टेन्शन घेऊ नको मेल्यास ही गावातली शाळा पण तुझ्यावरच चालली आहे पहिलीपासून 7वी पर्यंत तुझीच पोरं आहे तुझी पोरं तुझी पोरं माझ्या पोराला अरे होय बाबा गावाची पोरं बोलली तुझी पोराची तुझी तुझी माझी माझी अरे बाबा बोला तर आपली बोल अध्यक्ष आहे मी अरे होय हा मग अच्छा तुझी पोरं मग मी माझी पोरं बोला अरे बाबा मी तसाच बोललो अरे तू सेक्रेटरी म्हणून बोलायला लागतं आपली पोरं त्याच्यात तुझी पोरं मी नाही माझी पोरं बाबा ती तुझीच पोरं अरे माझी ती मला पोचत नाही तुझी माझी कशाला म्हणू काय डोक्याला ताप आहे उद्घाटन करून येतील की नाही काय माहित नाही अध्यक्ष हा बोला बोला हो तिथं म्हणालं की बालवाडी तुमची जर काढायची असेल तर 50 पोरं लागतील म्हणून त्या गावातनं शोधून शोधून काढली 47 पोरं सापडली अर्धी ह्याची पोरा आणि अर्धी गावाची पोरा तुमची तुम्ही मला त्याची त्याची म्हणा मग माझ्याकडे बोट काढा तुम्ही अध्यक्ष सांगतोय ना गावातली पोरा शोधली त्याच्या घ्यायची ना बाकी गावाची पण सापडली आता बरोबर आहे तर गावातली पोरा शोधता शोधता 3 पोरा कमी पडली 47 झाली अजून 3 पोरं कमी पडली पडली 3 पोरा कमी पडली काय तू त्याच्याकडे मग कुठलं पोरांचं आता आणायची कुठून तुम्ही मेलो लग्न केलं तर आणणार कुठून अरे गावात दुष्काळ पडलाय 3 पोरामुळं हा तुझ्यात काय तू नको करू बा तू असं काय माझ्यावर चिडतोस रे अरे बा नाही टाकली तुझ्यावर मी 3 पोरांची आपल्याला 3 पोरा जमवायचे काय एवढा का चिडतो माझ्यावर तू आता सांगू त्याला पटतं सांभाळून सांगतो 3 पोरा तर सरकारने सांगितली 3 पोरा काढा तर ती 50 पोरा काढा तर गेलो सरकारनं आणि सरकारने माझ्या तोंडावर असा फेकून मारला पैसा काय मारला पैसे फेकून मारलं तुझ्या तोंडावर हा मग पैसे फेकून फेकून तोंडावर मारलं अरे 50,000चा धनादेश मारला माझ्या तोंडावर तेच तुला माझ्या तोंडावर मारला मग काय तो अरे हा काय घेऊन आलो आता काही हातात भेटतो काय सांगितलं तुम्हाला भेटला ते बालवाडीचा तुम्ही उद्घाटनाला सुरुवात करा आणि ह्या उद्घाटनात ते कोण येतात माहिती काय कोण तात्या गावकर
अरे तात्या गावकर म्हणजे साधी सुधी व्यक्ती नाही. तंबाखू घेऊन येते तंबाखू तर ये कुठला आलेशी साडेसाती उठवायला, कोणाला तंबाखू पाहिजे, कोणाला चुना पाहिजे. अरे बाबा थांबा, तात्या गावकर येतात. तात्या गावकर तर तात्या गावकरांचा आपण जोरदार टाळी शोधला. तात्या गावकर नमस्कार. कसं काय चालू आहे? एकदम मजेत आहे. फक्त 3 पोरांची करणी आहे. माझं काय टेन्शन घेऊ नका. तात्या आणणार आहे ही निघल्याची माणसं तुम्ही बोलत तात्यानं. बघा 3 पोरांची काळजी करू नका. नाही उद्या काय अरे कान्हा बाबा रे, मी बोलू का तू बोलतोय? भाषण करा. हा मला तंबाखू मागतोय. येडी पोरं. तात्या गावकर तर तात्यांची काही इज्जत आहे की नाही? तात्या बाबाला तंबाखू वाटत बरा काढताय शांत बसा लोक पण. तात्या बोला तुम्ही. कुठं होतो? विचारून घेतला. तात्या गावकर मी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवतो ना. अहो माझी पण एवढी इज्जत काढली, तुमची कमीच काढली ना आतापर्यंत. पण माझा काही सत्कार वित्कार करायची का पद्धत आहे की नाही? फक्त माझ्याकडनं पैसा मागितला तेव्हा मला फोन करतो. त्याच्यासाठी तर तुम्हाला बोललेली आहे. तात्या म्हणून ठेवलं नाव. अरे आपल्या शेकडी बोलती जेव्हा ना सत्कार करायचा अहो जेव्हा जेव्हा वाडीवर परिस्थिती येते तेव्हा अरे तात्या हो, काय बोलता बाय? परिस्थिती येते. तुम्ही काय बोलता? परिस्थितीच बोललो. तुम्हाला वाटते परिस्थिती बोलणार. परिस्थिती- लोकांनी काहीतरी वेगळं ऐकली. परस्त्री बोललो काय? परस्त्री ऐकली लोकांनी. परिस्थिती येते तेव्हा तुम्ही कामाला जातो. तात्या गावकरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष, गावचे अध्यक्ष ए, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. सत्कार करूया. तात्यानं पकडा हातात. पकडा मी पण ती 3 पोरं कधी येणार? तात्या देणार. तुला काय हे टेन्शन? बाबा हे आधीच काय सांगू नको. माझं नवीनच लग्न झालंय. अरे बाबा हा काय आणलं? काय कुठला पडदा आणला? बजेट असंच आहे तात्यानं. हा सत्कार मला आपला. माझ्या साईज प्रमाणे तरी आणणार. आता फक्त वर्गणी देत्या. बसा तात्यानं बसा. तात्यांसाठी जोरदार टाळ्या. तात्यासाठी जोरदार टाळ्या. आला कमी त्याबद्दल तात्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आता हा असा चाललेला कार्यक्रम असा बहारदार चालला पाहिजे. आणि कुठं होतं रे मी? अरे इथं हा तर त्या आपल्या गावच्या बालवाडीचा उद्घाटनाचा सोहळा आहे. तात्या ह्या सोहळ्याला आपले प्रमुख पाहुणे आपले आहेत. तात्या गावकर तात्या बसा. अरे सारखा सारखा नाव घेतो. उठा बसा जाती करू का? तात्या बसा. तात्या उठा. तात्या बसा. अरे बाबा काय ते अंदाज सांग. तात्या उठाबस झाली. अरे म्हणजे तात्यांची उठाबत झाली. तर तात्यांची तुम्हाला ओळख करून देऊ. तात्या ही साधी गोष्ट नाही. गावात खूप मोठं दर्जेदार व्यक्तिमत्व, खूप मोठं लाजवंत. तात्या म्हणजे कीर्तिवंत ना? तात्या तुला काय संशय आहे तात्यावर? नाही. तात्या कीर्तिवंत, कुलवंत आणि खूपच एकदम शालीवंत. तात्यांनी जेव्हा जेव्हा ह्या गाडी गावावर परिस्थिती आली तेव्हा पोरं तयार झाली. काय बोलतोय? अरे मला माहिती नाही. तात्याविषयी बोलतोस तू? तात्याविषयी बोलतोस? तात्याला जेव्हा जेव्हा गाडीची परिस्थिती आली अरे बाबाला बाल कोणीतरी ठेवा रे. तात्यानु कसा कुठं होतो मी? जिथं गाव. तर आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे शेवटचा भाग आहे. तर आता त्याची तयारी करतात सगळेजण इकडे. आपण आपला कॅमेरा विंगच्या मागे ठेवूयात नेऊन. आणि हुशार म्हणूनच त्याला आम्ही या राज्याचं प्रधानपद दिलं. पण अलीकडे त्याची बुद्धी ही वेगळ्याच मार्गाला चालू लागली आहे. ही गोष्ट आमच्या कानावर आल्यापासून आमचं मन अधिक बेचैन होत आहे.
प्रथम या राज्याचे सुसैनिक ब्रह्माजी आणि नंदाजी यांच्याकडून काही माहिती मिळते का ती पाहावी. नंतरच आपल्या मार्गाला लागावं. महाराजांविरुद्ध कारवाई करणाऱ्याला आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अहो नमस्कार मंडळी, नमस्कार. काय कशात मजेत ना सर्व? अहो मी कसला मजेत? अहो रात्र दिवस काम करून करून अहो कंटाळा आलाय आणि आता आलोय घरात विश्रांतीसाठी. अहो घरात बायको आहे हो. अहो पण काय नवीनच लग्न झालंय. अहो त्यातच आम्ही राजाचे शूर शिपाई आणि आमच्या बायका देखील एकदम शूर. अहो तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या बायका म्हणजे काय, एकदम वागणी वागणी. अहो नवऱ्यावरती एखादा प्रसंग तरी पडला ना तरी अशा म्हणजे कमरेला पदर बसून अशा रडांना धावा द्यायच्या. आणि ह्या आताच्या बायका, अहो नवरा बिचारा काय घोटभर पिऊन आला की आपलं इकडचं भांडा तिकडं आणि तिकडचं भांडा इकडं आणि ढासा ढासा रडत बसतात. अहो छे, माझी बायको तिची नाही. अहो माझी बायको म्हणजे वाघीना वाघीन. अहो अशी कमरेत तलवार काढते आणि ती लढायला तयार होते. हो नाही माझ्या अंगात चालवून धावून येणारा. कुत्रे अगं काय करते रे, मला जीव घेतेस की काय? अगं मी तुझा अंबाजी. अगं मला ओळखच नाही, पहिले तळा साजला कर. अगं गंगे तुला डोका का पिल्ला की काय? अगं तू अशी तलवार घेऊन येते अंगावरती. अगं मी पूर्वीच्या बायकांनी नक्कल करत होतो. हो येणारच. पूर्वीच्या बायकांनी नको करून काय नको करताय हो? तुमच्या बायकोचा किती पराक्रम आहे ते दाखवतेच तुम्हाला. आता काय सांगते? चला तलवार काढीच मेना होय. आता मिळवा तलवार. तलवार काय म्हणते? तलवार मिळवा आता. हो आता. बरं ठीक आहे. पागल कुठे बिळवा तलवार. तलवार तलवार बोलते. अगं मला वाटलं बरं बरं ठीक आहे. गंगे आता हो तयार. हा हो तयार. अरे दादा, अरे दादा, अरे काय झालं तुला रे? अरे सामान घेऊन चाललास कुठे तू? माझ्याकडे आलाय का तू? अरे दादा काय झालं तुला? बोल ना दादा. दादा बोल. अहो अहो दादा बोल ना, काय झालं ते? त्या मायला गंगे अगं याला काय झालं तरी काय ग? बघा ना त्याला काय झालं ते. हलत पण नाही हा. त्या मायला गंगे अगं आपल्याला पण हा घाबरला की काय? तुला म्हणून सांगू कोण तू ऐकलीच नाही. अगं आपल्याला हर्षवर्धनला की आदिवाला. हो असे अभद्र काय बोलू नका. तो बरदिवसून आपल्याला आलाय ना, म्हणून काय तसं झालं असेल त्याला. श्याम आईला बरं दिवशी अरे देवा, माझा भाऊ अकरा मरतोय काय? आता मी काय करू? हो त्याचे हात तर ओढून बघा. हा तुम्ही दोघं उठतेस. हो, कसं झालं? श्याम आईला हा कुठला पद्धती? खालून पण सरकतो का? वरतून सरकवता याला. गंगे तिकडून पकड. थांब बडा. थांबा थांबा. अगं गंगे काय करतेस? काय मोडशील त्याला? अगं काशी ठेव. अरे
काय ओ गंगे अगं हा बघ अगं हा बघ नाक्यावरचा हवादार का गाड्या सोडतोय हा बघ असं ना गंगे अगं तुझ्या भावाला पूर्ण आकलीवर चाललाय ग तुम्ही अशी मस्करी करू नका. त्याला उचला आणि घरी घेऊन चला. ह्या माणसाला उचलायची हो त्याला उचला आणि घरी घेऊन चला आपल्या. अगं काय गंगे मला जीव घेऊ घ्यायचं विचारते तुझ्या मला माहित नाही. तुम्ही त्याला उचला पाठीवर घ्या आणि घरी घेऊन चला. खरंच बोलते तू उचला तुम्हीच उचलणार ना. माझा भाऊ आहे ते. तुझा भाऊ म्हणून मी जीव द्यायचा ते मला माहिती नाही. बरं ठीक आहे गंगे मी उचलतो हा तू मला पाठवून त्याला हात देऊ नका चौकस उचला. माझा भाऊ आहे लाडाचा. पण गंगेला उचलू तरी कसा माझ्या भाऊची बॅग ठेवते बाजूला पहिले. लय काळजी घेते भावाची ना माझी कधी घेतेच तेवढी काळजी मी काय आता म्हातारे झालो तो. अगं बापरे केस बिघडत की माझी काय कलर लावलाय केसाला तुम्ही. दादाला उचला माझ्या. अगं पण याला कसं उचलूय ना पाठीवर घ्या त्याला पाठीवर. पाठीवर अगं बापरे ठीक आहे. घ्या दादाला चौकसला. घ्या चौकसला. अगं गगन अगं बाई बाळ चाललंय अरे. काय झालं थांब 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 अगं केवढे मान दाबला थांबा. आता उचला. अगं गंगे काय झालं आता तुम्हाला. उचल हात लाव दिसू मग लाव लाव उचला हा अगं गंगे लाव हात देवा 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 गंगे हा तुझा भाव आहे का वाजनाचा गोळा अगं बापरे माझी कंबर गेली उठा ना. बघा ना त्याला काय करतो. उठा ना. भाव पडला त्याच्याकडे बघतात आणि बाहेर काय उचला ना त्याला. दादा अरे दादा हो तो बरेच दिवस आपल्या आलाय ना मग त्याला तसं झालं असेल. त्या माईला ह्याला आखरी वाजाने पिळलंय आणि मला है ना ए दादा हो त्याच्यावर कधी उपाय करा ना तुम्ही. आता ह्याच्यावर उपाय आला एवढ्या माणसावर उपाय करायचा म्हटला तर काहीतरी एकदम रामबाण पाहिजे गंगे आणि एक उपाय आहे काय हो. अगं गरम पैत्र्याच्या डाट ठेवतो म्हणजे ह्याचा आग्रह काय नाही निघून जाईल ह्याचा हात निघून जाईल हो जास्त गरम करू नका. हा? माझा उन्हातून आलाय ना आता. बघा ना किती काळं पडलंय ते. अगं तुला काला पड रंगाची पडले अगं हा कसा उठत त्याची बघ जावा काहीतरी घेऊन या. बरं ठीक आहे गंगे मी जाऊन येतो आणि कोयता टाकून येतो दादा माझा गेला काय दादा. गंगे गोळ्यात हात पकड हा त्याला जीव हो काय घेताय. अगं ते जीव वाचवतोय असा म्हणतोय मी चौकस द्या ना दादाला माझ्या. गंगे जोरात पकड हा. कुठे कुठे ठेवायचा अगं हात कसला आवाज रे मेल्या भाऊज्या हा काय घेऊन आला तसरा अरे गरम कोयता तुझ्या टेकवायला अरे तुझ्या डोक्यात आणि पाठीमाग अरे पण मला झाला होता काय अरे तू ना स्वर्गातून जाऊन रिटायलास जाऊन रिटर्न आलो मग अरे दादा हा कसला तुला वाद. आम्ही घाबरलो ना. अगं मेलीनू तुझ्या दोघांची लढाई बघून मला जीवाला धडकी भरली ना काय सांगतोस तुरी काय इथं नाही गाडवा जाणवतो तो धडकी भरली असं होय काय मला सांगू माहितीये काय अगं ये गंगा अगं ये रंबा काय सांगू मला तुमचा कशपाई गडबड घोटाळा मला
चालू द्या चालू द्या आपल्याला एवढा कशापायी आनंद झालाय रंभाजी मंदाजी? सेनापती, हा आमचा मेवना मंदाजी. अहो हा आमच्याकडे कायमचा राहिलेला आहे म्हणून आम्हाला आनंद झाला. पण महाराज आपण इकडे कसे आहे? रंभाजी गेले सेनापती गेले. जर माझं ऐकलं असतं असं मृत्यूमुखे पडले नसते. रंभाजी काय झालं हे रंभाजी? रंभाजी माझ्या दादा शेवटचं भेटू दे रे. तुम्ही हात लावू नका. अहो तुमचे जर हाताचे ठसे उमटले तर तुम्ही जाल पकडले जाल. त्यापेक्षा तुम्ही काय बोलताय, तुम्ही इथून निघून जावा. आम्ही बघतोय या प्रेताचा विल्हेवाट लावायचा. ठीक आहे, कोणाला कळू देऊ नका. हो हो जर महाराजांनी विचारलं तर सांगा सेनापती तीर्थयात्रेला गेले आहेत. हो हो तुम्ही ठीक आहे. जावा. येतो मी. बाजूच आपली किती मजबूत आहे. बघितलं? अरे ही माझी आयडिया अरे उलट महाराज त्याला गंडवलं उलट. ही सर्व कशासाठी? या रंब्याने ढोंबाजी बनवली. मी सर्व ढोंबाजी कशासाठी केली? या रंब्याने जर घडवून आणलं नसतं तर हे सर्व झालं नसतं. हे सगळं झालं, ते सर्व जर उलट झालं. तर आता सगळं झालं, कार्यक्रम संपलाय. वाजलेत आता 3 वाजलेत आणि आता सगळं आता रात्रभरातच सगळं डेकोरेशन आहे ते काढून येणार. सकाळला एकदम क्लिअर करून टाकणार.